मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता कला ही सोहम आणि रजनीबरोबर फोटो न काढता ही अद्वैतला सर्व सत्य सांगण्यासाठी जाते. तेव्हा तो म्हणतो, तू मागे हो बर का, कारण तुला काय वाटत असेल की तू दिलेला कुर्ता मी घातला म्हणजे हीच काहीतरी गैरसमज करून घेशील, त्यामुळे विषय वाढवू नको. त्यावेळी कला म्हणते, अरे मला असं म्हणायचं नाहीये. मग सरोज आणि रोहिणी या दोघीही आता त्या दोघांकडे पाहतच राहतात. इकडे रोहिणीला आता समजलेलं असतं की कला नक्की नयनाबद्दलच आता बोलण्यासाठी ते अद्वैतकडे गेली आहे, त्यामुळे ती पटकन त्या दोघांजवळ येते. मग इकडे कला आता अद्वैतला म्हणत असते, अरे मला खूप महत्त्वाच्या विषयावर तुझ्याबरोबर बोलायचंय. पण अद्वैत आता ऐकूनच घेत नाही. त्याचवेळी रोहिणी आता तेथे येते आणि अद्वैतला म्हणते, अद्वैत अरे ती तर तुझीच बायको आहे. मग आता रोहिणीला कला म्हणते, रोहिणी मॅडम प्लीज मला 1 मिनिट याच्याबरोबर बोलू द्याल का? मग आता रोहिणी म्हणते, अगं तुला काही वेगळं सांगावं लागेल का आता? आपल्या घरातलं हे लव्ह बर्ड्स आहे ना, ते एकमेकांपासून अजिबात वेगळं सुद्धा राहू शकत नाहीये. तू चल बरं, ये बरं इकडे, असं म्हणून ती कलाला आता दुसरीकडे घेऊन जाते. सरोज मात्र हा सर्व प्रकार आता पाहत असते. तेवढ्यातच आता नैना देखील आता तेथे येते. नैना आल्याबरोबरच घरातील सर्वजण तिच्याकडे आता पाहू लागतात. आता कला ही तिच्याकडे पाहतच राहते. तिला नैनाचा आता खूपच राग आलेला असतो, परंतु आता तिचाही नाईलाज होतो, कारण खोटं पोट घेऊन ती सगळीकडे वावरतीये. आज सर्वांना प्रेग्नेन्सी आहे असं सांगितलंय, परंतु ती खोटं पोट आत्तापर्यंत इतके महिने लावत होती. हे कलाला आत्ताच सत्य समजलेलं असतं, त्यामुळे ती अद्वैतला सांगण्याचा प्रयत्नात असते. तो रोहिणीने सुद्धा तिचा प्लॅन आता डावलून लावलेला असतो, कारण रोहिणीला स्वतःला तिचं हे सत्य बाहेर सर्वांसमोर आणायचं असतं. मग नैना हॉलमध्ये येताच सर्वांकडे पाहू लागते, खास करून ती कलाकडे पाहू लागते. कारण आता कलाने सर्वांना सांगितलं तर नसेल ना, याच गोष्टीची भीती तिला खूप वाटत असते. कारण आता सर्वजण तिच्याकडे पाहत असतात, तेव्हा सर्वजण माझ्याकडे असं का पाहत असतील, हीच भीती तिच्या मनात असते. या कलाने नक्की कुणाला काय काय सांगितलं असेल, हा प्रश्न तिच्यासमोर आता उभा राहतो. त्यावेळी रोहिणी म्हणते, नैना अगं तुझं पोट? असं म्हटल्याबरोबरच आता घरातील सर्वजण रोहिणीकडे आणि नैनाकडे पाहू लागतात. त्याचवेळी नैना आता विचार करते, माझं पोट म्हणजे माझ्या मदर इन लॉला नक्की काय म्हणायचंय? त्यावेळी माझ्या पोटाला काय झालं, असं नैना आता पोटाला हात लावत म्हणते. मग आता ती पूर्णपणे घामाघूम झालेली असते, कारण रोहिणीने असा प्रश्नच तिला विचारलेला असतो. तेव्हा अगं तुझं पोट बरं आहे ना आता, असं मी विचारतीये, असं रोहिणी म्हणते. तेव्हा कुठे नैनाच्या जीवात जीव येतो. आता तुला बरं वाटतंय ना गं, असं आता पुन्हा पुन्हा रजनी आणि घरातील सर्वजण तिला विचारू लागतात. मग नैना म्हणते, हो मला एकदम बरं वाटतंय. तेव्हा सर्वजणी आता नैनाकडे तिथेच जवळ उभ्या असतात. मग आता इकडे कला त्याच संधीचा फायदा घेत पुन्हा अद्वैत जवळ जाते आणि त्याला म्हणते, हे बघ हा, अरे मला तुझ्याबरोबर खूप महत्त्वाचं बोलायचंय. काहीही प्रश्न न विचारताना गुपचूप तिकडे चल, मला काहीतरी तुला सांगायचंय. तेव्हा तो म्हणतो, काही प्रश्न न विचारता म्हणजे असं कसं तू बोलू शकतेस? कारण मला खूप महत्त्वाचा कॉल येणार आहे, असं म्हणून तो लगेच कॉल रिसीव्ह करतो आणि फोनवर बोलू लागतो. तर कलाची आता बडबड सुरू असते, अरे मला काय म्हणायचंय ते तरी ऐकून तू. अद्वैत ऐकून घ्यायलाच तयार नसतो. त्यानंतर आता नैनाचं लक्ष कला अद्वैतकडे जातं, तेव्हा ती डोळे वटारूनच त्या दोघांकडे पाहू लागते, खास करून कलाकडे. कारण आता तिला वाटतं, आता अद्वैत समोर ती माझं भांडं फोडते की काय. तर आता कलाचं काही न ऐकता जेव्हा अद्वैत हा तेथून जातो ना, तेव्हा कलाच्या डोळ्यात पाणी येतं की हा अद्वैत असा काय, काहीच ऐकून घेत नाहीये. मग आता नैना ही कलाकडे पाहतच असते. तिच्या मनात आता थोडीशी भीती असते आणि तिचा चेहरा घाबरलेला दिसत असतो. त्यामुळेच आता संगीता विचारते, काय ग झालं नैना, आणि तू कंबरपट्टा नाही लावला का? त्यावेळी आता नैना पोटाला पाहते तर खरंच कंबरपट्टा नसतोच. त्यामुळे आता रोहिणी म्हणते, मिसेस खरे काही हरकत नाही, घाईघाईत राहिला असेल. मग आता इकडे कला अजूनही अद्वैतची वाट पाहत असते. काहीही करून त्याला सत्य सांगायचंच असतं, जेणेकरून पुढे काही प्रॉब्लेम नको. त्यानंतर संगीता रजनीला विचारते, रजनीताई आपण आता ओटी भरायची का हो? मग आता रजनी म्हणते, हो भरूयात की आपण ओटी आता.
तर नयनाच्या मनात अजूनही तीच भीती असते की कलाने अजून काही सांगितलेलं नाहीये आणि सांगितलं असतं तर 100% राडा झालाच असता. पण अशा पद्धतीने कुणाला काही कळायलाच नको, हा तिच्या मनात सतत विचार सुरू असतो. त्याचवेळी आबा म्हणतात पोटूशा बाईचं गोड कौतुक डोहाळे जेवणाच्या दिवशी असतं. मग आता रोहिणी म्हणते ऑफकोर्स डॅड. अहो डॅड, मी या क्षणाची तर कधीपासून वाट पाहत होते. मी तर म्हणते आपण हा क्षण अगदी सर्वजण मनापासून एन्जॉय करूयात. नंतर तर काय, असं म्हणून ती गप्प राहते तेव्हा कलाला खूपच भीती वाटू लागते. तर नैना ही रोहिणीकडे पाहतच राहते. नंतर म्हणजे हिला काय म्हणायचं असेल याच प्रश्नाचं ती उत्तर शोधू लागते. त्यावेळी आता संगीता राहून प्रश्न विचारतेच, अहो नंतर काय म्हणजे? त्यावेळी रोहिणी म्हणते, अहो मिसेस खरे, म्हणजे मला असं काही म्हणायचं नव्हतं. आपल्या आयुष्यात हा क्षण कधीही येणार नाही ना, म्हणून म्हटलं. त्यावेळी संगीता जरा रिलॅक्स होते आणि म्हणते, हो तुमचंही बरोबरच आहे म्हणायचं. मग आता नैना जरा घाबरते. त्यावेळी कला ही आता रोहिणीकडे पाहतच राहते, कारण रोहिणीच्या बोलण्याचा रोखच आता पूर्णपणे बदललेला असतो. त्यानंतर आबा म्हणतात, नैना हे बघ, तू अशीच बसून राहा आता, कारण चांदेकरांकडून तुला एक खूप छान भेट मिळणार आहे. त्यावेळी सर्वजण आता खुश होतात आणि नैना देखील. मग आता रोहिणी म्हणते, डॅड तुम्हाला चांदेकरांकडून काही द्यायचं असेल तर नक्कीच देऊ शकताय, परंतु माझ्या लाडक्या सुनेला ना मी एक छान गिफ्ट देणार आहे. त्याच वेळी आता आबा म्हणतात, रोहिणी अगं भारी हा, म्हणजे तू आजी होणार या विचाराने तुझ्यामध्ये खरंच खूप बदल झाला आणि ते पाहून मलाही छान वाटतंय. त्याचवेळी रोहिणी आता नैनाला हळूच विचारते, काय ग नैना, आवडेल ना तुला माझी ही भेट? मग आता नैना म्हणते, हो नक्कीच आवडेल. तेव्हा रोहिणी पुन्हा म्हणते, बघ आवडते का? त्यावेळी नैनाला प्रश्न पडतो, ह्या अशा का बघत असतील माझ्याकडे? त्यानंतर आबा म्हणतात की चांदेकरांच्या प्रथेप्रमाणे आता सासूने पहिली ओटी सुनेची भरायची असते. मग आता रोहिणी हसतच म्हणते, हो आबा, मी तर भरणारच आहे. मग आता रजनी आणि संगीता या दोघीही म्हणतात, चला आपण आता तयारी करूयात ओटी भरण्याची. त्यावेळी रोहिणी आता संगीता आणि रजनीला अडवत म्हणते, सर्वात अगोदर नैनाला आपल्याला एक छान आणि खास गिफ्ट द्यायचंय. तेव्हा सर्वजण आता नैनाकडे पाहू लागतात, नक्की हिला आपल्याला काय गिफ्ट द्यायचं असेल. त्याचवेळी रोहिणी म्हणते, उभी राहा नैना. मग आता नैना खूपच घाबरते. तेव्हा अगं बघतेस काय, उभी राहा की, असं रागातच जर आता रोहिणी म्हणते आणि हसण्याचं पुन्हा एकदा नाटक करते. त्याचवेळी नैना आता ठम्मासारखी तेथेच बसून राहते. मग रोहिणीचा राग अनावर होतो. तेव्हा ती म्हणते की अगं उभी राहा, तुला किती वेळा सांगू, असं म्हणून ती तिचा हातच हिसकते आणि जोरात तिला उभं करते. तेव्हा अहोवंस जरा हळू, असं संगीता म्हणते, कारण ती पडेल ना. हा अद्वैतचं लक्ष आता त्या सगळ्यांकडे जातं आणि तो पटकन फोन ठेवतो. रॉकेट अंजू देखील आता तेथे आलेले असतात, कारण रोहिणीने खूपच मोठ्या आवाजात आता नैनाला उठायला सांगितलेलं असतं आणि तिच्यावर ओरडलेली सुद्धा असते. मग आता रागातच रोहिणी म्हणते, मी आज तुला असं गिफ्ट देणार आहे ना नैना, की ज्याची अपेक्षा कला सोडून दुसरी कोणीही केली नसेल, अगदी तू सुद्धा कल्पना केली नसेल, असं रागातच रोहिणी म्हणत असते. तेव्हा सर्वजण फक्त आणि फक्त एकमेकांकडे पाहू लागतात की असं अचानक रोहिणीला झालं तरी काय. त्याचवेळी रोहिणी आता रागातच नैनाला म्हणते, अगं बघतेस काय तू, गेले कित्येक महिने तू जे गिफ्ट लपवून ठेवलं आहेस ते गिफ्ट दे ना तू सर्वांना. त्याचवेळी आता नैना अजूनच घाबरते. कलाच्या डोळ्यात मात्र पाणी असतं, कारण तिला माहीत असतं की रोहिणीचा बोलण्याचा रोख नक्की काय आहे. तर अद्वैत कलाकडे पाहतच राहतो. पुढे आता रोहिणी अगदी दातोट खात म्हणते, अगं दाखवतेस ना गिफ्ट, तू दाखवतेस की मी दाखवू आता? त्यानंतर आता ती म्हणते, डॅड सासू म्हणून मी भरेनीची ओटी त्या अगोदर उघड करते हिची नाटकं खोटी, असं म्हणून नैनाकडे ती रागातच पाहत म्हणते, आता तुझा पर्दाफाश होणारच. रागातच आबा उठतात आणि रोहिणी हे काय चाललंय असं विचारतात. त्याचवेळी रोहिणी म्हणते, डॅड अहो गेले कित्येक महिने तुम्ही धीर धरलाच आहे ना, आता फक्त काही सेकंद थांबा, म्हणजे सर्व चित्र अगदी पूर्णपणे स्पष्ट होईल. त्याचवेळी तिचं ते खोटं पोट काढून
आता ती दुसरीकडे फेकते तेव्हा घरातील सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते. नयनाची सर्व प्रेग्नेन्सीची खोटी नाटकं आता उघड पडतात. ते पाहून आता घरातील सर्वजण रागातच तिच्याकडे पाहतात. मात्र तिच्या आईला म्हणजे संगीताला हा धक्का सहन होत नाही. ती बिचारी आता बेशुद्धच होते. मग आता सर्वजण तिला पकडतात आणि तेथे सोफ्यावर बसवतात. घरातील सर्वजण आता रागातच नयनाकडे पाहू लागतात, कारण त्यांच्यासाठी हा खरंच खूप मोठा धक्का असतो. आणि याच धक्क्यामुळे आता सर्वजण अक्षरशः कोलमडून जातात. नंतर कला आता संगीताला म्हणते, आई जरा अगं तू शांत हो. मग आता ती पटकन पाणी पिते आणि लगेच कलाच्या बाबांना विचारते, हो हे काय पाहिलं का तुम्ही? मग आता रागातच अगदी दात ओठकात संगीता ही पुढे जाते आणि नयनाचा हात पकडत म्हणते, अगं काय केलंस हे? अक्कल गहाण ठेवली का तू कुठे? असं म्हणून ती आता तिच्यावर हात उचलणार असते, परंतु हात मागे घेते. आता कला ही खूप रडत असते. मग संगीता रागातच विचारते, अगं तू हे काय केलंस? अगं आमच्या तोंडात शेण घातलंस, आमच्या तोंडाला तू काळीमा फासलास, अगं हे तू पाप केलंस पाप. असं म्हणून आता ती खूपच चिडलेली असते. अगं हे पाप करण्यापेक्षा आम्हा दोघांना विष देऊन तू मारून टाकलं का नाही? अगं सोन्यासारखं सासर मिळालं तुला आणि तू त्या लोकांची फसवणूक केलीस. का फसवणूक केलीस असा जाब आता ती विचारू लागते. आता घरातील प्रत्येक जण नयनाकडे खूपच रागात पाहत असतो. तेव्हा नयना मात्र आता ठम्मसारखी उभी असते. ती मनातच म्हणते, ओ माय गॉड आता काय करू, कारण सर्वजण मिळून माझी तर आता वाटच लावतील. त्यानंतर आता कलाचे बाबा पुढे येतात आणि नयनीला खूपच झापतात. म्हणतात की काय ग, हे असं वागण्या अगोदर आईबापाच्या इज्जतीचं तुला काहीच वाटलं नाही का? आमचा विचारसुद्धा तुझ्या मनात आला नाही का? त्यानंतर रागातच संगीता म्हणते की अशी खोटारडी मुलगी आपण जन्माला घातली. आपल्याला जर अगोदरच समजलं असतं की ही खोटारडी आहे, तर आपण अगोदरच तिच्या गळ्याला नख मारून केव्हाच तिला मारून टाकली असती. असं म्हणून बिचाऱ्या संगीताचा खूपच आता अपमान झालेला असतो. कारण आता व्याह्यांसमोर एवढा मोठा अपमान झाला म्हटल्यावर काहीतरी तोंड दाखवणार आहोत हे आता वाटतं. त्यामुळे ती खूपच रडू लागते आणि कोलमडून जाते. तेव्हा आता रजनी पुढे येते आणि वहिनी तुम्ही स्वतःला सांभाळा असं म्हणते. त्यानंतर रजनी आता म्हणते, वहिनी अहो हिचं पोट, हिच्या हालचाली मला वेगळंच काहीतरी वाटत होतं. कारण तिने जेव्हा पेनकिलर ऑर्डर केली ना, तेव्हा तर मला काही कळेनाच झालं. पण मी जेव्हा तिला विचारलं ना, तिने काहीच थांगपत्ता लागू सुद्धा दिला नाही आणि कशी हलगर्जीपणाने वागत होती माहिती आहे ना तुम्हाला? का नाही ना, कशासाठी केलंस हे सगळं? असं रजनी आता तिला जाब विचारू लागते. अगं हे सगळं करताना आईबाबांचा चेहरा तुझ्या डोळ्यासमोर आला नाही का? त्याच वेळी आता भामटी नयना ही मनातच विचार करते, आता सगळेजण मलाच बोलतील आणि माझ्या प्लॅनची पूर्णपणे वाट लावतील. संगीता आता घरातील प्रत्येकाची माफी मागत असते. माफ करा आम्हाला, अशा मुलीमुळे आमच्या तुम्हाला खूप त्रास झालाय. तेव्हा आता रजनी म्हणते, वहिनी सावकाश बसा तुम्ही. त्याच वेळी आबा हे खूपच चिडतात आणि म्हणतात की अगं तू या घरात राहून चांदेकरांची अशी विकृत फसवणूक करशील असं कधी माझ्या मनात सुद्धा आलं नव्हतं. आम्ही सर्व चांदेकर असं मानतो की सून ही आमच्या घरची लक्ष्मी आहे. अगं तू हे असं काय करून ठेवलंस, सर्व आनंदावर पाणी फेरलंस. त्याचवेळी संगीता आता पुन्हा एकदा उभी राहते आणि म्हणते, असं तिरसट डोकं तुझं चाललं तरी कसं? एवढं समजून घेणारं सासर तुला मिळालंय, काय कमी होतं ग तुला एवढी नाटकं करण्याची? असं म्हणून ती पुन्हा एकदा नयनावर धावूनच जाते. तेव्हा कला आता संगीताला मागे ओढत म्हणते, आई थांब जरा. त्याच वेळी सरोजाता रागातच म्हणते, अरे बास करा तुमची ही नाटकं आता. काय तमाशा लावलाय ग नयना हा तुला काय पोरखेळ वाटला का? अरे चांदेकरांना तुम्ही समजता काय? कारण कुणीही यावं आणि चांदेकरांना फसवून जावं. अगं निर्लज्ज तर तू आहेसच ग, परंतु ही खोटी प्रेग्नेन्सीचं नाटक करून तू किती खालच्या पातळीला जाऊ शकतेस ना, हे सुद्धा तू आता सिद्ध करून दिलंय. तुम्ही समजता काय चांदेकरांना? हे आज या घरातील प्रत्येकाचा तुम्ही विश्वासघातच केलाय. त्यानंतर आता राहुल म्हणतो की खरं बोलतीये मामी तू. अगं या बाईला मी बायको म्हणतो म्हणजे ही माझ्या बायको होण्याच्या लायकीची आहे की नाही काय माहीत. कारण माझी सर्व स्वप्न हिने पायदळीत उडवली. माझ्या
तिच्या स्वप्नांच्या खऱ्या अर्थानं हिने चिंध्याच केल्या आहेत. त्यानंतर आता नैना एकदम शांत राहते तर राहुल म्हणतो, तू हे का केलं, कशासाठी केलं, हे असं कुणीही तिला विचारायचं नाही, कारण या प्रश्नांची उत्तरं जर तिने सांगितली तर त्रास फक्त आणि फक्त मलाच होणार आहे. अहो आबा, तुम्हाला सांगू का, या सगळ्या घरामध्ये सर्वात जास्त फसवणूक ही फक्त माझी आणि माझी झाली आहे, कारण मला फसवून या बाईने माझ्याबरोबर लग्न केलंय आणि मला बाबा होण्याचं स्वप्न फक्त या बाईनेच मला दाखवलंय. आता हे राहुलच्या तोंडून ऐकून घरातील सर्वजण शॉकमध्ये असतात आणि मग आता कलाही खूप रडत असते, कारण आता नैनाने एवढा मोठा विश्वासघात केला आहे, त्याचबरोबर आईबाबांचं स्वप्न धुळीस मिळवलं आहे, हे अजिबात तिला पटत नसतं. त्यानंतर पुढे नाटकं करत राहुल आता म्हणत असतो, आबा मी काय काय नव्हती स्वप्न पाहिली. अहो मी म्हटलं की बाबा होण्याचं सुख आता मला मिळणार, माझ्या मुलीला मी शाळेत घेऊन जाणार आणि त्याचबरोबर तिला मोबाईलवर गेमसुद्धा शिकवणार. पण आता असं काहीच होणार नाही, कारण सर्व काही हिने माझ्यापासून अगदी हिरावूनच घेतलंय. माझ्याशी लग्न करण्यासाठी हिने प्रेग्नेन्सीचं खोटं तिकीट दाखवून या घरात घुसली आहे ही नालायक बाई, असं म्हणून तो खूपच आता आरोप नैनावर करू लागतो. सर्वांना तो सांगत असतो, अरे ही काय आई होणार, साधं माणूस होण्याच्या सुद्धा ही लायकीची नाहीये. तेव्हा राहुलला होणारा त्रास अद्वैतला पाहवत नाही. मग तो आता म्हणतो की राहुल जरा शांत राहा, कारण ही या अगोदर सुद्धा अशीच सेम वागली होती आणि आजपर्यंत कायम तिने आपल्या कुटुंबाची फक्त फसवणूकच केली. अगं का केलंस तू नैना असं, अजून आमच्या या कुटुंबाची तू किती फसवणूक करणार आहेस, असं अद्वैत आता रागातच तिला जाब विचारतो. अगं काय मिळालं तुला हे सगळं काही करून, कुणी दिला हा अधिकार तुला? अगं अगोदर माझी फसवणूक केली, लग्नाच्या वेळी त्या राहुल बरोबर पळून गेलीस, मी या सर्वांमधून सावरलो सुद्धा नव्हतं, तरीही मी तुमच्या दोघांचं लग्न कशा प्रकारे लावून दिलं हे माझंच मला माहीत. आणि आता माझा भाऊ तुला जीवापाड जपतोय, तुझ्यावर अगदी मनापासून प्रेम करतोय आणि तू पुन्हा एकदा त्याचीच फसवणूक केलीस. अगं प्रत्येक वेळी आमच्या कुटुंबाची अशी फसवणूक करण्याची गरजच काय आहे तुला, आणि तू स्वतःला खूप ग्रेट समजतेस का गं? त्यावेळी आता नैना रडू लागते. मग आता राहुल म्हणतो, दादा अरे ही बाई ग्रेट आहेच, अरे एका खोलीत राहून हिने हिच्या नवऱ्याला फसवलंय म्हटल्यावर किती ग्रेट असेल याचा विचार तूच कर आता. मग रागातच आता नैना म्हणते, राहुल तू शांत बसा जरा. मग आता राहुल म्हणतोय, गप्प बस तू, अजिबात एक शब्द देखील बोलू नको माझ्याबरोबर. तेव्हा राहुल आता विचारतो, मी तुला हिम्मत करून एक प्रश्न विचारतोय आणि त्याचं उत्तर मला हवंय म्हणजे हवंय. तेव्हा आता राहुल विचारतो, हे सगळं तू का केलंस? परंतु आता नैनाचा हात तो पकडतो आणि जोराजोरातच हात हिसकत तिला विचारत असतो की का का केलंस तू हे आकोटेपणा माझ्याबरोबर? मला का वेगळ्या आशा दाखवल्यास तू? आपण एकत्र राहत होतो ना, तरीही विश्वासात घेऊन तुला काही गोष्टी मला सांगाव्याशा वाटल्या नाहीत, असं म्हणून तो आता खूपच चिडतो. तेव्हा सर्वजण राहुलला आता म्हणत असतात की राहुल असा स्वतःला त्रास तू करून घेऊ नकोस, परंतु राहुल ऐकायला तयार नसतो. वेळी रोहिणी म्हणते, बाळा प्लीज तू नको त्रास करून घेऊ. तर नैना मनातच विचार करते की काय सांगू आता मी, अरे ती साळसूतपणाचा आवाज आणणार आहे, असं म्हणून ती नैनाला विचारते, काय ग, या घरातील सर्वांनी तुला खूप प्रेम दिलं ना, हे घरातील सर्वजण तुझ्यावर अक्षरशः जीव ओवाळून टाकत होते ना, तरीही तू आमची एवढी मोठी फसवणूक केली आणि परतफेड करण्यासाठी तुमच्याकडे दमडी तर नाहीये, परंतु भावनिक परतफेडीचं काय ग? अरे ती भावनिक परतफेड सुद्धा तुम्ही का करू शकत नाही माहितीये का? कारण तुम्हा सर्वांच्या म्हणजे खरेंच्या घराण्यातच खोटारडेपणा आहे. तुम्ही एक जण सगळेजण सारखे आहात, असं रागातच जेव्हा आता ती म्हणते ना, तेव्हा मात्र आता घरातील सगळेजण तिच्याकडे पाहू लागतात. त्याचवेळी आता सरोज ही पुढे येते आणि रागातच कलाला विचारू लागते, काय ग, एरवी तर खूप चुरूचुरू पोपटासारखी बोलत असतेस ना, मग आज तुला बोलायला काय झालं, की आज बोलायला तुझ्याकडे काहीच नाहीये, काही सजेशन द्यायचे असेल तर दे ना आता. मग आता कला फक्त रडत असते. तेव्हा संगीता म्हणते की सरोज मॅडम खरंच आम्हाला काहीही माहीत नव्हतं याबद्दल. अहो मी तर विचारसुद्धा केला नव्हता आमची मुलगी ही नालायकपणा असा करेल म्हणून. तेव्हा आता
कलाचे बाबा म्हणतात, संगीता अजिबात तू स्वतःला दोष देऊ नकोस, कारण देव देतं आणि कर्म नेतं म्हणतात ना, त्या नयनीच्या कर्माचं फळ आहे असं समजायचं. त्यावेळी नयना आता म्हणते की सर्वजण माझ्यावर आरोप करतील, पण मी हे आरोप सहन नाही करणार. आता मला काहीतरी वेगळी चाल खेळावीच लागेल असं म्हणून आता ती त्याबद्दल विचार करत असते. खूप वेळ विचार केल्यानंतर तिला काहीही पुढे दिसत नाही. दिसते ती फक्त कला आणि कला. तर आता सर्वजण एकमेकांना फक्त धीर देत असतात. खोटारड्या नयनाने एवढी मोठी घरच्यांची फसवणूक केलेली असते ना, ती फसवणूक आता भरून काढण्यासारखी सुद्धा नसते. सर्वजण नयनाकडे खूपच रागात पाहत असतात. तर आता सर्वजण माझ्यावर अक्षरशः तुटून पडतील आणि माझा लचकाच तोडतील या विचाराने नयना आता म्हणते की मी एकटी हे भोगणार नाहीये. असं म्हणून ती थांबा असं सर्वांवर जोरातच ओरडते. घरातील सर्वजण आता तिच्याकडे पाहू लागतात. मग आता ती म्हणते, मी एकटीनेच का भोगायचं हे सगळं? मी अजिबात हे भोगणार नाहीये. कारण तुम्हाला माहीत नसेल, परंतु मला हे नाटक करायला कोणी सांगितलं तुम्हाला माहीत आहे का? असं म्हणून ती सरळ आता कलाकडे बोट करते. हे पाहताच आता घरातील सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते. कला असं नाटक करायला कधी सांगेल का, हा प्रश्न संगीताच्या मनात येतो. त्यानंतर सर्वजण कलाकडे पाहत असतात. राहुल, त्याचबरोबर रोहिणी, सरोज, आबा आणि अद्वैत सुद्धा. तेव्हा कला ही नयनाकडे खूपच रागात आता पाहू लागते, कारण आता नयनाने एवढा मोठा आरोप आपल्यावर केला हे अजिबात कलाला सहन होत नाही. त्यानंतर कला तर एकदम शॉकमध्ये असते आणि रागातच नयनाकडे पाहते. त्यावेळी आता कला बाळा असं आबा आता आश्चर्याने तिच्याकडे पाहत तिला विचारतात. हे खरं आहे का? पण ती आता निरुत्तर असते. त्यानंतर आता रागातच, तुला हे बोलताना तुझी जीभ कशी झडली नाही असं आता कलाचे बाबा नयनीला म्हणतात. तेव्हा नयनी म्हणते, हो बाबा, अहो मला कलानेच सांगितलं होतं हे नाटक कर म्हणून. तेव्हा सरोज आणि आबा तर खूपच रागात आता कलाकडे पाहू लागतात. आबांना थोडा तरी विश्वास असतो की कला असं कधीही सांगणार नाही, कारण कला नेहमी खऱ्याची बाजू घेणारी मुलगी आहे. तेव्हा कला आता लगेच स्वतःसाठी स्टँड घेऊ लागते आणि म्हणते, कलाताई तू हे काय बोलतीये? तुला तरी कळतं का? थोडा तरी मॅनर्स आहे का? तू कोणावर कसलाही आरोप करू नकोस. तेव्हा आता निर्लज्ज नयना म्हणते, हो मला व्यवस्थित कळतंय मी काय बोलते आणि काय नाही. आणि मला हेही समजतंय की हे सर्व प्रकरण आहे ना, ते तू माझ्या एकटीवर ढकलण्याच्या प्रयत्नात आहे. मी तुला चांगलीच ओळखून आहे ग कला, असं म्हणून रागातच आता ती कलाकडे पाहते. मी माझ्यासाठी स्टँड घेणारच, मी तसं काहीही होऊ देणार नाहीये असं नयना आता ती कसलीही लाज न बाळगता कलाला म्हणते. तेव्हा अद्वैत मात्र आता पूर्णपणे शॉकमध्ये असतो की खरंच ही खरे बहिणीला असं नाटक करायला कधी सांगेल का? तो आता वाकड्या नजरेनेच तिच्याकडे पाहू लागतो आणि त्यालाही प्रचंड राग आलेला असतो. तेव्हा सरोज मात्र आता रागातच कलाकडे पाहू लागते आणि घरातील सर्वांना काहीच कळत नाही की हे कलाने केलं असेल का आणि आपल्या बहिणीला खोटं बोलायला सांगितलं असेल का. त्याचवेळी पुढे आता नयना सर्वांसमोर अगदी व्हिक्टिम कार्ड खेळत म्हणते की खेळामध्ये आपल्या दोघींचाही अगदी समान वाटा आहे कला. त्यामुळे जितकी मी दोषी आहे ना, तितकीच तू सुद्धा दोषी आहेस, समजलं? तेव्हा रागातच पुन्हा एकदा सर्वजण कलाकडे पाहू लागतात. कला मात्र आता काहीच बोलत नाही. पुढे आता नयना म्हणते, मी तर एक प्यादा आहे ग, या सगळ्याची खरी करता आणि करविता तूच आहे. असे घाणेरडे आरोप आता नयना कलावर लावते. तेव्हा कला आता खूपच रागात नयनाकडे पाहत असते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये कला ही रागातच म्हणते, आई म्हणून तुझ्याकडून अपेक्षा तर कमीच होती, तू बाई म्हणून आज तू माझ्या नजरेतून पूर्णपणे उतरलीस, समजलं नाही ना? कोणताही खोटा आरोप सहन करून घेणारी नाहीये ही कला. त्याचवेळी या अशा फसवणाऱ्या मुलींना अजिबात माझ्या घरात जागा नाही असं म्हणून ती आता नयना आणि कला या दोघींनाही घराबाहेर काढत असते. तेव्हा थांबाई, मला नाही वाटत खरेने अशी फसवणूक केली असेल असं अद्वैत विश्वासाने कलाकडे पाहत सरोजला म्हणतो. तेव्हा आता कला ही त्याच्याकडे पाहतच राहते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.